आणि लक्ष आपण केंद्रित करणार आहोत. परत एकदा मी परमेश्वराचा मनापासून आभार मानतो. देवाचा दिवस आम्हा प्रत्येकाला लाभून गेलेला आहे. सबंध आठवडा प्रिय परमेश्वराने आपलं सांभाळ केलं, आपलं रक्षण केलं. या आठवड्यामध्ये देखील प्रिय देवापानांचं सांभाळ आणि रक्षण केलेलं आहे. पवित्र शास्त्र बायबल महान असं पुस्तक आहे. पवित्र शास्त्र बायबल भारत देशामध्ये बायबल सोसायटी ऑफ इंडिया, बायबल सोसायटी ऑफ इंडिया, पवित्र शास्त्र बायबल पहिले पेज तुम्ही काढा. इथे दिसते पवित्र शास्त्र बायबल, बायबल सोसायटी ऑफ इंडिया 206 महात्मा गांधी रोड, बेंगलोर, कर्नाटका, इंडिया यांनी हे पवित्र शास्त्र बायबल प्रसिद्ध केलेलं आहे. छपाई या बायबल सोसायटीचा जन्म कसा झाला, कसं काय लोकांच्या लक्षात आलं हे बायबल सोसायटी आपण तयार करावं, त्याला कोण कारणीभूत आहे, त्याला कोण कारणीभूत आहे, एवढं मोठं बायबल सोसायटी ऑफ इंडिया उदयास यायला, जन्म घ्यायला कोण कारणीभूत आहे. एक 9 वर्षाची मुलगी मेरी जोन्स, काय तिचं नाव, मेरी जोन्स, मेरी जोन्स अँड हर बायबल, मेरी जोन्स आणि तिचा बायबल. किती वर्षाची मुलगी, 9 वर्षाची मुलगी. कोण आहे त्या 9 वर्षाचे, कोण आहेत का, 9 इयर्स ओल्ड कोण आहे, 9 वर्षाचे कोण आहे, रायन 9 वर्षाचा आहे. आणखी एकदा उभा बेटा तू, रायन ते मुलींपैकी कोण 9 वर्षाचा आहे, 9 वर्षाची मुलगी मानूया. किती वय, 9 वर्षे. दरवर्षी हजारो बायबल्स प्रिंट होतात, दर लाखो बायबल प्रिंट होतात, विकले जातात, प्रिंट आउट होते, विकले जातात. त्याला कारण 9 वर्षाची मुलगी मेरी जोन्स. तिच्यामुळे बायबल सोसायटी ऑफ इंडिया जन्मास आली, केवळ तिच्यामुळे. आणि ते बायबल संपूर्ण भारत देशामध्ये किंबहुना इतर राष्ट्रांमध्ये देखील घराघरामध्ये पोहोचू लागलं. त्याचं कारण 9 वर्षाची मुलगी मेरी जोन्स. काय केलं तिनं, तिला बायबल पाहिजे होता. जा बेटा बस, या लेकराला घ्या. लेकरं आले की लगे कोणी बघायचं नाही, तुम्ही लगे त्यांना आवडीत घ्यायचं, तिकडं पोहोचायचं, व्यवस्थित हे करायचं. हा बेटा, कारण लेकरं लहान असतात, त्यांना काही कळत नाही. कसं काय तिला कल्पना आली, पवित्र शास्त्र बायबल, तिला बायबल पाहिजे होता, तिला पवित्र शास्त्र बायबल पाहिजे होता. ती वडील मंडळांकडे गेली, कमिटी असते ना, कमिटीकडे गेली. कुणाकडे गेली, कमिटीतील लोक त्यांच्याकडे गेले आणि म्हणाली मला बायबल पाहिजे, मला काय पाहिजे, बायबल पाहिजे. हातामध्ये पैसे, छोटंसं फ्रॉक, चांगली वेणी घातलेली मुलगी, 9 वर्षाची मुलगी. माहिती आहे ना तुम्हाला, आता दाखवलं ना त्याला, हातात पैसे घेऊन ते वडील मंडळाकडे गेले, मला बायबल पाहिजे. त्या लोकांनी ते पैसे बघितले आणि म्हटले एवढ्या पैशात बायबल विकत घेता येत नाही, घेता.
रडत रडत गेली. मेरी जोन्स रडत रडत गेली आई बाबांकडे. काय झालं बेटा, का रडतेस? डॅडी मला बायबल पाहिजे. मग काय झालं? माझ्याकडे पैसे अपुरे, माझ्याकडे पैसे नाही, त्या लोकांनी मला बायबल दिलं नाही, पालकांनी मला बायबल दिलं. विकत घ्यायचं आहे ना बायबल? ठीक आहे म्हटलं, हरकत नाही, तुला बायबल पाहिजे ना, हरकत नाही. काय बिया दिले त्या बापाने त्या मेरी जोन्सला? काय दिले? बिया, बी सीड्स. हे बिया घे. आपलं कंपाऊंड आहे ना, आपल्या कंपाऊंड मध्ये भरपूर जागा आहे ना, ते बी तू पेर. त्याच्यातून हिरव्या पालेभाज्या उगव, हिरव्या पालेभाज्या उगव. मेथी उगव, कांदा पात उगव, पालक उगव, सर्व पालेभाज्या उगव, हिरवेगार पालेभाज्या उगव. ते उगवल्यानंतर तू मार्केटमध्ये जा, विक. 1 दिवस का, 2 दिवस का, 3 वर्षे तिने पालेभाज्या उगवण्याचा काय केला? निर्धार केला, कष्ट केला. आलेल्या पैशातून ते पैसे घेऊन परत वडील लोकांकडे गेले, कमिटीकडे गेले. तिने म्हटले, हे धरा पैसे, मला माझं बायबल द्या. त्यावेळेला त्यांनी तिला बायबल दिलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, एक छोटीशी लहान मुलगी जर बायबल विकत घेण्यासाठी एवढे कष्ट करते, एक 9 वर्षाची मुलगी जर बायबल विकत घेण्यासाठी एवढे कष्ट करते, तर का आपण हिच्या नावाने किंवा आपण बायबल सोसायटी ऑफ इंडिया तयार करू नये? काय समजते तुम्हाला? काय तुमच्या लक्षात येते? मेरी जोन्स अँड हर बायबल, तिचं बायबल त्या एका लहान लेकराच्या हिमतीने, त्या लहान लेकराने दर्शवलेली पसंती, त्या लहान लेकराने मागितलेलं बायबल, तिच्यामुळे आज संपूर्ण विश्वामध्ये बायबल सोसायटी ऑफ इंडिया आतापर्यंत जिवंत आहे. त्याचं कारण 9 वर्षाची मुलगी मेरी जोन्स. माहिती तुम्हाला? माहिती आहे तुम्हाला? तेव्हा कुठे हे पवित्र शास्त्र बायबल प्रिंट आउट होत आहे, आमच्याकडे येत आहे, विकलं जात आहे. दुर्दैवाची गोष्ट, याला आम्ही कॅरी करत नाही. आम्ही याच्यामध्ये बघतो. या दोन्हीमध्ये कोण पवित्र आहे सांगा? मोबाईल पवित्र आहे का बायबल पवित्र आहे? मोबाईल पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने रचलेला आहे का पवित्र शास्त्र बायबल पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने रचलेला आहे? हे तुला सार्वकालिक जीवन देते का? हे तुला सार्वकालिक जीवन देते? ह्याच्यात मोबाईल वाचणं चुकीचं आहे मी म्हणत नाही, पण कधी वाचायला पाहिजे? तू घरातून कामावर गेला, तुला चर्चला यायचंय, प्रार्थनेला यायचंय, तुझं घर लांब आहे, तू बायबल आणला नाहीस, पण तुला चर्चला यायचंय, तुला प्रार्थनेला यायचंय, बायबल आणायला गेलं तर तोपर्यंत संदेश संपून जाईल. त्या वेळेला अकस्मातरित्या तू त्याचा वापर करायला पाहिजे. जर तुझ्याकडे वेळ आहे, जर तुझ्याकडे बायबल आहे, जर तू ते कॅरी करू शकतो, तर कधीच त्याच्यामध्ये बघायचं नाही. तू कॅरी करून हे पवित्र शास्त्र बायबल वाचणे गरजेचं आहे. लक्षात घ्या. याला आपण कॅरी करू, याला आपल्या जवळ ठेवू. फार मानस पुस्तक आहे हे, फार मानस ग्रंथ आहे हे. एका 9 वर्षाच्या मुलीने संपूर्ण जगाला दर्शवलेली पसंती काय असेल? मला बायबल पाहिजे. सिस्टर रेबेका, उठा बाळा, कोणीतरी उठा ना.
आलं लक्षात? एवढं प्रिय बंधू प्रिय बहीण, या पवित्र शास्त्र बायबलला अनन्य साधारण महत्व आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय असेल? तुझ्या घरात किती सोनं आहे त्यापेक्षा, तुझ्या घरात किती इंचाचा कलर टीव्ही आहे त्यापेक्षा, तुझ्या घरात किती बर्जरी साड्या आहेत त्यापेक्षा, बाजूला कपडे आहेत त्यापेक्षा, तुझ्या हातात बायबल आहे का ते खूप महत्वाचं आहे. ते खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. यामध्ये ज्या घटना लिहिलेल्या त्यामध्ये जे काही वचन आहे ते आता पण तंतोतंत घडत आहे. आत्ता ऍज इट इज आत्ता पर्यंत घडत आहे. भविष्यामध्ये देखील घडणार आहे. प्रकटीकरण पहिला अध्याय, प्रकटीकरण पहिला अध्याय वचन 2. त्याने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी म्हणजे त्याने जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली. कोण? योहान. कोणता योहान? बाप्तिस्मा करणारा योहान नव्हे, 12 शिष्यांपैकी योहान. कुणाविषयी साक्ष दिली? येशू ख्रिस्ताविषयी साक्ष दिली. साक्ष म्हणजे काय? साक्ष म्हणजे काय? विटनेस. विटनेस म्हणजे काय? तुझ्याविषयी दुसऱ्यांनी सांगायला पाहिजे ते विटनेस. तुझ्याविषयी तू साक्ष देणे म्हणजे साक्ष नव्हे. तुझ्याविषयी दुसऱ्यांनी साक्ष द्यायला पाहिजे ते त्यालाच म्हटलेलं ना विटनेस. काल लग्न झालं, उभेद आणि सुप्रिया, तिथं विटनेस होते का? त्यांचं त्यानेच लिहिलं विटनेस म्हणून. त्यांचं त्याने लिहिले का? किंवा तुमचं लग्न झालं, तुम्हाला कोणीतरी विटनेस आहे. भविष्यामध्ये तुमचं लग्न होणार आहे, कोणीतरी विटनेस आहे. तुझ्याविषयी तू साक्ष देणे म्हणजे साक्ष नव्हे, तुझ्याविषयी इतरांनी द्यायला पाहिजे साक्ष. ती साक्ष, ती गवाही. गवाह म्हणजे काय? साक्ष म्हणजे काय? खुदा गवाह. खुदा देवाने द्यायला पाहिजे तुझ्याविषयी साक्ष. हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच विषयी मी संतुष्ट आहे, याच तुम्ही ऐका. खुदा गवाह. इथं असंच झालं ना. त्याने देवाच्या वचनाविषयी येशू ख्रिस्ताविषयी म्हणजे त्याने जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली. कोण दिली? योहान. आत्मनेटावरती योहानाने देवाविषयी साक्ष दिली. ती साक्ष, त्याला म्हटलेले साक्ष. आजच्या ख्रिस्ती लोकांना, आजच्या ख्रिस्ती मंडळांना कुणालाच माहित नाही प्रियांनो साक्ष कोण द्यायला पाहिजे. गाव तोंडाला माहित आणि सूट सांगत. तुझ्याविषयी इतरांनी साक्ष द्यायला पाहिजे ते साक्ष ना, ते विटनेस ना. साक्षीदार तपासले जातात कोर्टामध्ये. कोण साक्षीदार आहे? मी साक्षीदार आहे. तेव्हा गुन्हा काय होतो? कबूल होतो. तेव्हा गुन्हा कोणीतरी साक्षीदार पाहिजे. योहान साक्षीदार आहे देवाविषयी. साक्ष दिली. या संदेशाचे शब्द काय साक्ष देतो? या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते तुम्ही ऐकणारे.
लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य, कारण समय जवळ आला आहे. वाचून दाखवणारा पण धन्य, ऐकणारे पण धन्य, लिहिलेल्या गोष्टी पाळणारे पण ते धन्य, कारण समय जवळ आला आहे. हे तू वाचून दाखवायला पाहिजे इतरांना. वाचून दाखवलेले तुम्ही ऐकायला पाहिजे. मग तुम्ही ऐकल्यानंतर ते पाळायला पाहिजे. याला म्हटलेलं आहे प्रिय बंधू, प्रिय बाई, आशीर्वादित होणे, धन्य होणे ही धन्यता आहे. धन्य म्हणजे ब्लेस्ड, धन्य म्हणजे ब्लेस्ड. ही धन्यता तुला कुठून येते? आधी तू वाचायला पाहिजे. या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे, त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य, कारण समय जवळ आला आहे. समय जवळ आला आहे. किती भाषांमध्ये पवित्र शास्त्र बायबल आज प्रिंट आउट झालेले आहे बघा. किती भाषांमध्ये झालेले आहे बघा. 2000 ला माझं लग्न झालं, 28 डिसेंबर 2000, 26 वर्ष होत आहे. कोणी बंद पाकिट दिलं, कोणी धान्य दिले, कोणी सोनं दिलं, कोणी कपडे दिले, कोणी काय काय दिले, काय काय दिले. पण एक व्यक्ती पवित्र शास्त्र बायबल, हॉली बायबल मला गिफ्ट म्हणून दिला. एक व्यक्ती कोणाला? मला. माझ्या लग्नामध्ये एक व्यक्ती पवित्र शास्त्र बायबल गिफ्ट म्हणून दिला. काल दोघं होते ना, बरोबर, वेद आणि सूर, त्यांच्यातच बायबल होतं का? मला दिसलं नाही. बेटा होतं का त्यांच्या हातात बायबल? दोघांच्या हातात, सुप्रिया उभेच्या हातात बायबल दादा होता? मला तर दिसलं नाही. होतं का? दोघांच्या हातात बायबल होतं का? पाळक वचन सांगत आहे, पाळक वचन सांगत आहे. आता दोघांच्या बायबल आहे, मतलब क्या? काय उपयोग? तुमच्यासाठीच होतं ना वचन. किती लोकांनी वचन ऐकलं दादा? तुम्ही उशीर आले ना, तुम्ही सगळे लेट आला. मी होतो वचन चालू, वचनाच्या वेळेला मी होतो. वचन मी ऐकलं, त्या ठिकाणी सांगितलं त्यांनी, सांगितलं वचन सांगितलं त्यांनी. त्याच्यानंतर लग्न विवाही त्यांनी सगळं व्यवस्थित. बायबल नाही त्यांच्या, भरजरी कपडे, चांगली महागडी कपडे, सगळं व्यवस्थित आहे. अरे तुमच्या दोघांच्या हातात बदलच नाही. हे कोण सांगायला पाहिजे? हे कान कोण टोचायला पाहिजे? सोनारानेच टोचायला पाहिजे ना. मला कान घिसाडी चालत नाही. कान कोण टोचायला पाहिजे? तुमचं कान कोण टोचलंय? लेडीजचं तुमचं कान कोण टोचलंय? सोनाराने टोचलंय ना. मग यांना कान कोण टोचायला पाहिजे? कोण आहे सोनार? सोनार कोण आहे? कोण आहे आला? बाळकांनी सांगायला पाहिजे ना. बायबल असू द्या आमच्या हातामध्ये, आमच्या हातामध्ये बायबल असू द्या. सगळं आम्ही लक्षात ठेवतो, यालाच आम्ही विसरतो. सगळं सोनं, सगळं 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 आम्ही घेतो, यालाच आम्ही विसरतो. प्रिय बंधू, मी माझ्या बायकोला काय गिफ्ट दिलं असेल सांगा बरं. अजून लग्नाच्या पूर्वी गौरव दादा, मी माझ्या बायकोला काय गिफ्ट दिलं असेल सांग बरं. अजून लग्न नाही. त्यावेळी लँडलाईन फोन होता. हे नव्हतं बाबा, याचा अजिबात जन्म नव्हता. लँडलाईन फोन, ते पण रविवारी बोलायचो मी. रविवारचा दिवस यायचा,
रविवारानंतर ते पण 10, त्यांच्या घरात लँडलाईन होता, त्यांच्या घरात लँडलाईन होता आणि मला एसटीडी, ISD, PCO हे 3 कॉल होते ना. मुंबईला जर लावायचं तर ISD 022 कोड नंबर सहित लावायचो, बरोबर आहे. रविवारी लावायचो. हळूच फोन केला. आधी काकीच्या घरी फोन होता, ती काकी तांडेल, काय त्याचं नाव, काकी तांडेल, मच्छीमार नगरमध्ये ते मासे विकणारे तांडेल. STD जर कॉल आला, जर रिंग मोठा होत असेल, माहिती आहे तुम्हाला, STD कॉलचा रिंग मोठा आवाज येत होतो. मोठा आवाज आला म्हणजे समजायचं हे मुंबईवरनं किंवा पुण्यावरनं STDचा कॉल आहे. खूप सुंदर दिवस होते माझे, निघून गेले दिवस, खूप सुंदर होते, निघून गेले. त्यावेळेला 2 पुस्तकं मी दिली होती आमच्या बायकोला, अजिबात वाचले नाही. काय सांगायचं आता, काय सांगायचं, हिला नारी म्हणावे. कोणते पुस्तक दिलं, हिला नारी म्हणावे. कोणाला म्हटलं नारी पवित्र शास्त्रात, हवेला, स्त्रीला. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 1, पार्ट 2, भाग 1, भाग 2. जवळ पवित्र शास्त्रामध्ये एका भागामध्ये 20 स्त्रिया, दुसऱ्या भागांमध्ये 20 स्त्रिया. 20 आणि 20 किती झाले, 40 स्त्रियांची इत्यंभूत माहिती रेबेका असेल, दबोरा असेल, हन्ना असेल, हुल्दा असेल, या ज्या स्त्रिया आहेत ना, सारा असेल, मरिया असेल, जुना आणि नवा करार दोन्ही मिळून जवळ 40 स्त्रियांची इत्यंभूत माहिती मी तिला गिफ्ट म्हणून 2 पुस्तकं दिलं. 1 डिसेंबरला साखरपुडा, 28 डिसेंबरला लग्न. 28 दिवसामध्ये बाई हे वाचून काढ म्हणून दिलं होतं. कुठं टाकली आतापर्यंत माहित नाही. आता विकत गेल्याला गेलं तर ते पुस्तक दुर्मिळ आहे, सापडत नाही म्हटलं. काय करायचं सांगायला ना. खूप सुंदर पुस्तक आहे होती ती, हिला नारी म्हणावी, भाग 1, भाग 2. भाग 1, भाग 2. शौर्य स्त्रीचं जीवन चरित्र त्यामध्ये, अन्यचं जीवन चरित्र त्यामध्ये, पोटीपणाची पत्नी, काम वासनेने पछाडलेली स्त्री त्यामध्ये, पोटीपणाची बायको त्या स्त्रीचं इत्यंभूत वर्णन, ती कसं काम वासनेने पछाडली, तिचं इत्यंभूत माहिती त्या पुस्तकांमध्ये. प्रिय बंधू, प्रिय बहीण, आता आउट ऑफ प्रिंट आहे ते पुस्तक मिळत नाही वाचायला गेलं तर. आता बायबल पण 1 दिवस प्रिंट होण्याचं बंद होईल. 1 दिवस प्रिंट होण्याचं बंद होईल. आपण कधी विकत घेणार, कधी वाचणार. तुम्हाला जर बायबल पाहिजे असेल, तुम्हाला भाजीपाला लावण्याची गरज आहे का? तुमच्याकडे पैसे नाहीत का? बरं विकत मिळत नाही का? बरं ते शक्य नाही का, उपलब्ध नाही का, ते मिळत नाही का? सगळे सरंजाम व्यवस्था आमच्याकडे आहे. पवित्र शास्त्र बायबल आपण विकत घेऊया. भूत भविष्य वर्तमान यामध्ये आहे. भूत भविष्य वर्तमान यामध्ये आहे. भूतकाळात काय होतं, भविष्य काळात काय घडणार आहे, वर्तमान काळामध्ये काय घडत आहे, तुला काय गरज आहे, ती सगळी माहिती पवित्र शास्त्र बायबल. एक 9 वर्षाची मुलगी जर बायबल विकत घेण्यासाठी एवढं धडपड करते, एवढं धडपड करते. विल्यम केरी, जॉन गुटेनबर्ग, माहिती आहे तुम्हाला कोण आहे ब्रदर जॉन गुटेनबर्ग? जॉन गुटेनबर्ग कोण आहे तुमच्यापैकी कोणाला तर सांगता येईल का? पाळक साहेब मी सांगतो.
एनीबडी? स्त्रियातून काही कोणी? पुरुषांमधून? जॉन गुटेनबर्ग कोण आहे? मी सांगितलं होतं तुम्हाला, जॉन गुटेनबर्ग कोण आहे? कोणाला सांगता येईल? मी सांगतो. जॉन गुटेनबर्गचा जन्म झाला. जॉन गुटेनबर्गने पवित्र शास्त्र बायबल वाचण्यासाठी प्रारंभ केला त्याच्या भाषेमध्ये. त्याच्या भाषेमध्ये पुस्तक पवित्र शास्त्र बायबल वाचल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आणखी भाषामध्ये मी याला प्रिंट करायला पाहिजे, आणखी भाषांमध्ये मी बायबल प्रिंट करायला पाहिजे. मग काय करायला पाहिजे? प्रिंटिंग प्रेसचाच शोध लावला. कशाचा शोध लावला? छपाई यंत्रणा, प्रिंटिंग प्रेस. किती मीडिया आहेत प्रियानो आपल्या भारत देशात? किती मीडिया आहेत? किती मीडिया आहेत आपल्या भारत देशामध्ये? किती मीडियाच्या द्वारे वार्ता किंवा संदेश लोकांपर्यंत पोहोचते? किती मीडिया आहेत? 3 मीडिया आहेत. एक मीडिया प्रिंट मीडिया. प्रिंट मीडिया म्हणजे न्यूजपेपर. दुसरा सोशल मीडिया, प्रसार माध्यम, टीव्ही, टेलिव्हिजन. तिसरं सगळ्यांना प्रिय असणारा, आवासा वाटणारा, नेहमी रात्रंदिवस आमच्या खिशात असणारा तिसरा हा. याद्वारे प्रसार माध्यमांच्या द्वारे जगामध्ये एका सेकंदामध्ये सगळे बातमी व्हायरल होते. त्यावेळेला तसं नव्हतं. प्रिंट मीडिया, ओनली प्रिंट मीडिया, छपाई यंत्रणा. एक एक अक्षर जुळवून प्रियानो जॉन गुटेनबर्गनं प्रिंटिंग प्रेसचा शोध लावला आणि त्या प्रिंटिंग प्रेसमध्ये सर्वात पहिलं छापलं गेलेलं पुस्तक कोणतं असेल? दी हॉली बायबल. सगळ्यात आधी छपाई केलेलं पुस्तक कोणतं असेल? दी हॉली बायबल, पवित्र शास्त्र बायबल. पवित्र शास्त्र बायबल. जॉन गुटेनबर्ग. काय काम नव्हतं का जॉनला? बायको नव्हती का जॉनला? लेकर नव्हती का जॉनला? काम नव्हतं का जॉनला? हे सगळं त्याने करून प्रिय बंधू प्रिय बहीण प्रिंटिंग प्रेसचा शोध लावला. तेव्हा कुठे या देशामध्ये प्रिंटिंग प्रेसचा शोध झाला. पुस्तकं छापू लागली, बायबल छापू लागले, सगळी बातमी छापू लागले. हा मान कुणाला जातो? एक ख्रिस्ती व्यक्ती, त्याचं नाव जॉन गुटेनबर्ग. मेरी जोन्स, विल्यम केरी, अनेक भाषांमध्ये पवित्र शास्त्र बायबल काय केला त्याने? काय केला? अनुवाद, ट्रान्सलेट केला. ट्रान्सलेट केला. अनेक भाषांमध्ये पवित्र शास्त्र बायबल त्याने ट्रान्सलेशन करून टाकलं. कोण? विल्यम केरी. ही साधी माणसं आहेत तुम्हाला असं वाटते का? फार फार देवाला भिवून चालणारे देवाचे सेवक आहेत. फार फार देवाला भिवून वागणारे देवाचे सेवक लोक. किती चांगले जीवन चरित्र आहे प्रियानो यांचं. किती चांगले जीवन चरित्र आहे यांचं. एवढं महत्व या पवित्र शास्त्र बायबलला. एवढं महत्व आहे पवित्र शास्त्र बायबलला. याला आपण वाचन करू, याला आपण आपलंच करू, यातील वचने आपण आत्मसात करू, आपल्या अंतःकरणामध्ये जपून ठेवू. दादा तुमच्या लेकरांचं लग्न आहे ना, जॉन आणि मुस्कानचं, त्या दोघांना 2 बायबल हातामध्ये ठेवा. मला दिसायला पाहिजे ते. मी तुमच्या लग्नाला आहे, मी नक्की येणार. पवित्र शास्त्र बायबल आपल्या लेकरांना शिकवू. पवित्र शास्त्र बायबल आपल्या लेकरांच्या हातामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या वैयक्तिक जीवनात
पवित्र आहे प्रियवंतू प्रियमैत्री. अनुवादाचं पुस्तक संपूया. अनुवादाचं पुस्तक 8वा अध्याय त्याच्या आधी 6वा अध्याय वचन 23 पासून वाचूया. अनुवादाचं पुस्तक 6वा अध्याय वचन 23 पासून. आणि आपल्या पूर्वजांना शपथपूर्वक वचनाने देऊ केलेल्या देशात आम्हाला न्यावे म्हणून त्याने तेथून आम्हाला बाहेर काढले. मिस्र देशातून बाहेर काढले. आपण आपला देव परमेश्वर याचे भय बाळगावे. आपले निरंतरचे कल्याण व्हावे. शाश्वत निरंतरच कल्याण. शाश्वत निरंतरच कल्याण. तुझं कल्याण होणार आहे म्हणे. कधी? 1 वर्ष नव्हे, 2 वर्ष नव्हे, 10 वर्ष नव्हे, तू मरूपर्यंत नव्हे. निरंतर कल्याण व्हावे. शाश्वत निरंतर कल्याण व्हावे. आणि परमेश्वराने आपल्याला आजच्या प्रमाणे जिवंत राखावे. तुझं कल्याण व्हायला पाहिजे, तू जिवंत राहायला पाहिजे. या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हे सर्व विधी पाळले. आजच्या प्रमाणेच जिवंत राखावे म्हणून त्याने हे सर्व विधी पाळण्याची आपल्याला आज्ञा दिली आहे. तुला निरंतर जर कल्याण व्हायचं असेल, तू सदा सर्व काळ जिवंत राहायला असेल, तुला राहायचं वाटायचं असेल, तर काय व्हायला पाहिजे म्हणे? पवित्र शास्त्र बायबलचं आज्ञा तू पाळायला पाहिजे. फक्त मुशीली तो आता या 8व्या अध्यायाकडे, 8वा अध्याय वचन 1, 2 आणि 3. जी आज्ञा मी आज तुम्हाला देत आहे ती सर्व काळजी पूर्वक पाळा, म्हणजे तुम्ही जगाल. इथं पण म्हणतो बघा, तुम्ही इथं जिवंत राहतो म्हणतो, इथं तुम्ही जगाल म्हणतो. म्हणजे तुम्ही जगाल, बहुगुणित व्हाल. आणि तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने शपथपूर्वक देऊ केलेल्या देशात प्रवेश करून तो वतन करून घ्या. आम्हाला वतन आहे. हे देश आम्हाला सोडायचं आहे. ही जागा आम्हाला सोडायचं आहे. इथं परत यायचं नाही. आम्हाला आमच्या वतनाकडे जायचं आहे. आम्हाला एंट्री करायचं आहे. जर तिथं व्हायचं असेल तर सर्व या विधी तुला पाळावा लागेल म्हणतो देव. वचन 2 वाचा दादा. तुला लीन करावी. तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही याची कसोटी पाहावी म्हणून तुझा देव परमेश्वर याने गेली 40 वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले याचे स्मरण कर. रानातून कसं चालवला देवाने आपल्या लोकांना? स्वयंपाक नाही, गॅस नाही, पाणी भरायचं नाही, कपडे धुवायचं नाही, घराला सफेदी लावायची नाही, चप्पल विकत घ्यायचं नाही, इस्त्री कपड्यांना मारायची नाही. सगळी सरंजाम व्यवस्था पवित्र देवा त्यांना पूर्ण करायचा. हे तू विसरतो का? तू स्मरण ठेव म्हणतो. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल याची जाणीव तुला व्हावी म्हणून त्याने तुला लीन केले. तुझी उपासमार होऊ दिली नाही. तुला उपाशी ठेवला नाही त्याने. तुझी उपासमार होऊ दिली नाही. आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना
माहीत नसलेला मान्ना. मान्ना माहीतच नव्हता. चिकन माहित आहे, मटन माहित आहे, बकरीचं मटन माहित आहे, चिकनचं मटन माहित आहे, कोंबडी आम्हाला माहित आहे, अंडा आम्हाला माहित आहे, मासा आम्हाला माहित आहे, पण माहीत नसलेला जर दिला तर. माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. त्याने तुझे पोषण केले. त्याने तुझे पोषण केले. ही 40 वर्षे ही 40 वर्षे तुझ्या अंगावरचे कपडे फाटले नाही, जीर्ण झाले नाही. तुझ्या अंगावरचे कपडे फाटले नाही. आणि तुझे किती वर्ष राहते पण हे शर्ट? किती वर्ष राहते तुमची साडी? किती वर्ष राहते तुमचे कपडे? फाटून जातील ना, परंतु देवाने दिलेला ड्रेस कधीच फाटला नाही. कपडे पण फाटत नाही म्हणे देव दिल्यानंतर. आणि तुझे पाय सुजले नाही. इकडे बघा ताईंकडे. बोलता बोलता मला म्हणते पाळक साहेब मला गुडघ्यांचा त्रास होत आहे. शरीर कमकुवत होते प्रिय बंधू प्रिय बहीण. कुणाला गुडघ्याचा त्रास, कुणाला कमरेचा त्रास, कुणाला लघवीचा त्रास, कुणाला डोक्याचा त्रास, कुणाला डोळ्याचा त्रास, कुणाला किडनीचा त्रास, कुणाला आतड्यांचा त्रास, कुणाला कॅन्सरचा त्रास, कुणाला दातांचा त्रास, कुणाला केसांचा त्रास. किती त्रास. इथं मात्र एक देखील त्रास नाही. पाय सुजले नाहीत. मनुष्य आपल्या मुलाला शिक्षा करतो तशी देव परमेश्वर तुला शिक्षा करत आहे. तुला शिक्षा करत आहे. किती चांगली गोष्ट आहे प्रिय बंधू. त्याला म्हटलेलं आहे बायबल. ते तुमच्याच माझ्या हातामध्ये नाही. शेजारच्या लोकांकडे बायबल मिळणार नाही, त्यांच्याकडे त्यांचा धर्मग्रंथ नाही. ते तुझ्याकडेच मिळते. ते तुझ्याकडेच मिळते. शेजारी त्यांना जाऊन विचारा, आपा हमको बाइबल दे दो. नहीं मेरे पास बाइबल नहीं म्हणते. चाचा मुझे बाइबल दिला दो. नाही म्हणतील ते. मग कुणाकडे आहे बाइबल? तुमच्या आणि माझ्याकडे. तुमच्या आणि माझ्याकडे. 6वा अध्याय, तेच अनुवादाचं पुस्तक 6वा अध्याय 1 वचन 4. हे इस्रायला श्रवण कर. हे इस्रायला श्रवण कर. आपला देव परमेश्वर अनन्य परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी आज बजावून सांगत आहे त्या तू आधी हृदयात पाहिजे वचन. माझ्या हृदयात पाहिजे वचन. माझ्या हृदयात पाहिजे वचन. सोलापूरमध्ये पोलीस स्टेशनला गेलो होतो एकदा. पोलीस स्टेशन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, या बाजूला महात्मा ज्योतिराव यांचा फोटो, महात्मा गांधींचा फोटो आणि एक हनुमानाचा फोटो लावले होते बाजूला. हनुमानाने छाती फाडली, असं छाती फाडलाय. छाती पाडल्यानंतर राम दिसला प्रियांनो. मग तुझी छाती पाडल्यानंतर वचन दिसतंय का? आज छाती पाडल्यानंतर तुझं वचन दिसेल का या छातीमध्ये? त्या प्रतिमेकडे बघितल्यानंतर प्रियांनो मला घाम फुटला. एक हनुमानाचं छाती पाडल्यानंतर राम दिसतो, तर ख्रिस्ती लोकांचं छाती पाडल्यानंतर बायबल दिसू नये का?
पण दिसू नये का? हृदयात साठव म्हणतो, हृदयात साठव म्हणतो. तुझी छाती पाडल्या पाडल्या बायबल दिसायला पाहिजे तुझ्या छातीमध्ये. दिल दिया दर्द दिया. दिल कोणाला देतो आणि दर्द का घेतो? दादा दादा कालपासून असत आहे मी. बाबा 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 नाश्ता करता करता असलं थांबणे माझं. ही पोरगी आल्या 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 जवळ 15 ते 20 मिनिट असलं मी. ते अन्न कशात अडकते का ते प्रॉब्लेम. माय गॉड, इतका हसलो मी काल आणि आज. बापरे, खूप हसलो. ओळखती ती बाई. अरे कोणता शक्की काटा कापताय. बापरे, मी खूप हसलो. संबंध कुठं होतं आम्ही दादा? ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव ठसव. हा, आणि त्या तू आपल्या मुला बाळांना मनावर बिंबव. आपल्या मुला बाळांना मनावर बिंबव. हा, घरी बसलेले असताना, घरी बसलेले असताना, घरी बसलेले असताना, हा, मार्गाने चालत असताना, निजताना उठताना त्याविषयी बोलत जा. शमशोन असा होता, याकोब असा होता, योसेफ असा होता, अब्राहम असा होता, आयझक असा होता. त्याविषयी बोलत जा. हा, त्या आपल्या हाताला चिन्ह दाखल बांध. त्या आपल्या हाताला चिन्ह दाखल बांध. आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. वचन आपल्या दाराच्या चौकटींवर, आपल्या फाटकांवर त्या. कुठं लिहायचं बायबल? आपल्या दाराच्या चौक. आहे का दारात वचन? नाहीये दारात वचन, पण लिह म्हणतो ते. तुझ्या दारात वचन पाहिजे, तुझ्या कपाळपट्टी मध्यभागी वचन पाहिजे, तुझ्या फाटकांवरती. तुम्हाला फाटक नाही, ओके, लिहू नका. दार आहे ना, त्यावरती लिह म्हणतो देव वचन. आवडते म्हणतो याकोबाला 12 लेकरं. त्यापैकी 11वा मुलगा कोण आहे? 11वा मुलगा कोण आहे? कोण आहे? जोसेफ. जोसेफ, योसेफ 11वा, बरोबर आहे. 12वा बेन्यामीन, बेन्यामीन. इतका चांगला होता मुलगा. 12 लेकरं. हे 11 लेकरांनी मिळून मनसुभा करून याला मारण्याचा प्रयत्न करतात, पण देव मारू देत नाही. देव मारू देत नाही. शेवटी करडा कापला त्यांनी, वस्त्र त्याचे भिजवले आणि आणून सांगितले बापाला, हे बघा तुमच्या मुलाचे कपडे ना. दिवसापासून त्याला मारून टाकलं. म्हटले ओक्सा बोक्षी रटला याकोब. काय म्हणतो याकोब माहित आहे? मी परत माझ्या मुलाकडेच मी मरून जाईल म्हणतो. कोण? का? 11 मुलं आहेत ना, 11 मुलासाठी मी राहतो म्हणायला पाहिजे ना. नाही, ही 11 मुलं काहीच कामाचे नाहीत. माझा योसेफ चांगला आहे. जरी मेला मी त्याच्याकडे जाईन. मी 11 मुलांकडे राहत नाही म्हणतो याकोब. का? त्याच्यावरती प्रिय बंधू, प्रिय बहीण, देवाची वचने त्याच्या अंतःकरणामध्ये होती.
तुम्हाला किती मुलं आहेत त्यापेक्षा तुमची मुलं देवामध्ये आहेत का ते महत्वाचं आहे. 11 मुलं याकोबाला महत्वाचे नाहीत, एक मुलगा महत्वाचा आहे, त्याचं नाव योसेफ. असं आमचे लेकर पाहिजे. या जगामध्ये कितीतरी लेकर आहेत, ते सर्व देवाचीच आहेत, पण त्या लेकरांमध्ये तू योसेफ सारखा पाहिजे. जरी मेला तरी हरकत नाही, देव म्हणायला पाहिजे तो माझ्याकडे, मी त्याच्याकडे. ही सगळे बायबलमध्ये प्रियाला वचने वाचल्यानंतर अद्भुत आहे. जर वाचत नाही तर तुम्हाला काय काय नाही. या वचनाच्या देव तुम्हाला आशीर्वादित करो, शांती देव, समाधान देव. डोळे बंद करून प्रार्थना. प्रिय बाबा, मी 3 दिवस इंडियन नॅशनल चर्च मध्ये होतो. देवबाबा अद्भुतरित्या मला चालवेला. प्रिय लोकांनी, माझ्या प्रियजनांनी माझी काळजी घेतली, माझी सेवा केली. अन्न पाण्यातून त्यांनी सेवा केली. वेळच्या वेळी प्रिय बाप्पा त्यांनी सर्व पुरवठा माझ्यासाठी केला. म्हणून मी आज उभा आहे, आरोग्यात आहे, शक्ती आहे, बोलत आहे. या प्रिय लेकरांना तुमच्या कृपेत चालवा. उत्तम आरोग्य द्या, शांती समाधान द्या, त्यांच्या दिला पिटापिटाला बरकत द्या. कोणत्याही चांगल्या वस्तूंची वाट त्यांना न पडता मोठ्या गौरवाने पुरवा, अशा मी प्रार्थना विनंती करतो. याच महिन्यामध्ये आणखी प्रिय देवबाप्पा 40 दिवसांच्या प्रेयरमध्ये मी या ठिकाणी राहणार आहे. माझं आरोग्य अबाधित ठेवा. मला उत्तम आरोग्य द्या, शांती समाधान द्या. तुमच्या सेवेसाठी, कार्यासाठी जीवन जगणार अंतःकरण मला द्या. पवित्र शास्त्रातील अद्भुत गोष्टी या प्रिय लोकांना शिकवण्यासाठी, सांगण्यासाठी माझं संपूर्ण शरीर तुम्हाला समर्पित करण्यासाठी माझं सहाय्य करा. ज्या प्रिय वचने वाचले ऐकले त्या प्रत्येकाला शांती समाधान द्या, दीर्घायुष्य द्या. तुमच्या कृपेमध्ये चालवा. आजच्या अवस्थाप्रमाणे जीवन जगणार अंतःकरण देवा प्रिय मंडळीचे सुरक्षित करा, झाड देखील सुरक्षित करा. तुमच्या कृपेत चालवा. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ पवित्र नावाने प्रार्थना विनोदी केली.